सियावर रामचंद्र की जय. सिद्धाश्रमामध्ये 6व्या दिवशी यज्ञ सुरू झाल्याबरोबर, यज्ञवेदी प्रज्वलित झाल्याबरोबर त्या आकाशामध्ये महाभयंकर मेघ आणि महाभयंकर वादळ देखील आलंय. आणि हे वादळ सिद्धाश्रमाचा परिसर आणि त्यात चालू असलेले यज्ञ विध्वंस करून टाकील. ही स्थिती दिसत असतानाच रामचंद्रांनी लक्ष्मणाला सावधान व्हायला सांगितलंय. म्हणजे एकदा सावधान राघवा असं लक्ष्मणाने राघवाला सांगितलं होतं, पण इथे त्याआधी सावधान लक्ष्मणा, आता आपल्याला आपलं कार्य करायचं हे लक्ष्मणाला सांगितलंय. आपल्या ज्येष्ठ बंधूची आज्ञा लक्ष्मणानं लक्षात घेतलेली आहे आणि त्यानंही आपल्या प्रत्यंचेवरती बाण चढवलेला आहे. मारीच आणि सुबाहू गर्जना करत करत त्या आकाशामध्ये फिरतायत आणि शोध घेतायत राम लक्ष्मणाचा. कारण ताटिकेला मारणारा कोण हे त्यांना बघायचं आहे आणि त्यांचा खात्मा करायचा आहे. काय माहित मारीच आणि सुबाहूला, काय माहित? अहो, आपल्या आईला मारणारा आपल्याला सुद्धा मारू शकतो आणि तो मारण्यासाठीच जन्माला आलाय, मारण्यासाठीच जन्माला आलाय हे त्यांना कुठे माहित होतं? देव तर या सगळ्यांना संपवायलाच आले होते. कारण हे बाकीच्यांच्याकडून आवरणं शक्य नव्हतं, म्हणून यांचा खात्मा करण्यासाठी प्रत्यक्ष देवाला यावं लागलं होतं. मग काय, यांनी आकाशातून वेगवेगळ्या गोष्टी यज्ञवेदीवर टाकून यज्ञवेदी विझवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. पण देवतारी त्याला कोण मारी? ज्याचा प्रत्यक्ष देवच सोबत असतो ना, त्याला काय, त्याचं काय होणार आहे? म्हणजे देव ज्याच्या पाठीमागं उभा असतो ना, त्याला काहीच होत नाही. रामायणातलीच एक कथा आहे बघा. सगळी वानरसेना श्रीरामाचं नाव लिहून दगड पाण्यावर टाकत होती, तेव्हा ती दगड तरत होती. प्रत्यक्ष रामचंद्र दगड पाण्यावर टाकत होते, तेव्हा ती दगड मात्र बुडत होती. रामाने विचारलं, अरे म्हणले माझं नाव लिहून दगड तरतायत, मी टाकलेला दगड मात्र बुडतोय, त्याचं कारण काय? तेव्हा हनुमंतांनी खूप छान पद्धतीनं रामाला सांगितलं होतं. म्हणाले, देवा, ज्याला रामानं सोडलं तो जगेल कसा, तो तरेल कसा? दगड असो की माणूस, ज्याला रामाने सोडलंय ना तो बुडणारच आहे, तो तरणार नाही आहे, तो भवसागरात तरणार नाही आहे. राम ज्याच्या मागे उभा आहे ना, त्याला कसलं नुकसान, कसलं भय? प्रत्यक्ष रामचंद्र, प्रत्यक्ष भगवान विष्णू अवतार धारण करून या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी उभे आहेत. मग कसलं आलंय भय? आणि सज्जनांचे आशीर्वाद, ऋषीमुनींनी दिलेले आशीर्वाद, विश्वामित्रांनी दिलेले आशीर्वाद, संतांचे आशीर्वाद, ऋषीमुनींचे आशीर्वाद, म्हणून आशीर्वाद घ्यावेत. प्रत्यक्ष देवाला सुद्धा अवतारित झाल्यावर सज्जनांचे आशीर्वाद घ्यावे लागले होते, सज्जनांच्या सदिच्छा घ्याव्या लागल्या होत्या. कोणी काही म्हणा, म्हणजे असंख्य लोकांच्या मनातली इच्छा, असंख्य लोकांच्या मनातल्या भावना तुमच्या पाठीशी सदिच्छा म्हणून असतील ना, तर तुम्ही तुमचा प्रवास आरामात करू शकता, आरामात करू शकता, अगदी आरामात करू शकता. हे आशीर्वाद, या सदिच्छा, या शुभेच्छा तुमच्या सोबत एक मोठं वलय निर्माण करत असतात. आपल्या लक्षातच येत नाही. आपल्या माणसांना नाराज करून, चांगल्या माणसांना नाराज करून, संताला नाराज करून, ऋषींना नाराज करून काही गोष्टी मिळवता येत नसतात. लक्षात ठेवायचं. त्यामुळं आपल्या कर्तव्य पथावर चालताना, आपल्या ध्येयाकडे जात असताना अनेकांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी असल्या पाहिजेत. साधं उदाहरण सांगतो. युट्यूब चॅनलचं बघा ना, अनालायझरवरती भरपूर प्रेक्षक आहेत, ते बघतात, लाखोनी बघतात, रोज लाखोनी व्ह्यूज मिळतात, ते छान चाललंय. इकडे सत्कार्यात मला एक एक माणूस जोडून घ्यावा लागतोय, म्हणावं लागतंय सबस्क्राईब करा. आणि ते जे ठेवलंय ना खाली फोन पे, गुगल पे, ते पैसे द्यावेत म्हणून नाहीये, नुसतं पैसे द्यावेत म्हणून नाहीये. पैसे तर कुणालाही मिळतात.
त्या पैशांसोबत सद्भावना असतात, आशीर्वाद असतात. बाळा करत राहा, बोलत राहा, सांगत राहा, म्हणत राहा. आणि त्या प्रत्येक रकमेसोबत मिळणारे लाख मोलाचे आशीर्वाद, लाख मोलाच्या शुभेच्छा या कार्याला सुरू ठेवतात. म्हणजे भलेही सबस्क्रायबर कमी असोत, व्ह्यूज कमी असोत, पण हे करत राहायचंय, सांगत राहायचंय, याचं बळ मिळतं, परिणाम साधला जातो. त्या शुभेच्छा आवश्यक असतात. आपल्या लक्षात हे आलं पाहिजे. मोठ्यांच्या शुभेच्छा अशी ताकद देऊन जातात ना, अशी शक्ती देऊन जातात ना, त्याचा एक ऑरा तयार होत असतो. आणि रामाच्या भोवती असंच वलय आहे या सदिच्छांचं, या शुभेच्छांचं. तूच आहेस तारणहार, तू हे करू शकतोस. महर्षी विश्वामित्राने दिलेले अस्त्र आहेत. सिद्धाश्रमातल्या प्रत्येक ऋषींनी तपश्चर्येसोबत रामासाठी केलेली प्रार्थना आहे, याला यश दे, याला यश दे, याला यश दे. आणि हे यश त्याला मिळणारच आहे, कारण सच्च्या भावनेने प्रत्येक माणूस त्या यशासाठी प्रार्थना करतोय. त्यामुळं मारीच आणि सुबाहू किती शक्तिशाली आहेत हे महत्वाचं नाहीये, अजिबात महत्वाचं नाहीये. त्याच्या शक्तीपेक्षाही, दुर्जनांच्या शक्तीपेक्षाही सज्जनांच्या सदिच्छा मोठ्या असतात. त्यामुळे त्यासोबत असणं आवश्यक असतं. रामचंद्रांच्या सोबत या सदिच्छा होत्या. आणि या सदिच्छाच्या बळावर रामचंद्रांनी आपल्या प्रत्यंचेला ताणलेला बाण सोडलाय. आणि त्या बाणाने मारीचे सुबाहूनी टाकलेल्या कोणत्याही गोष्टी यज्ञवेदीपर्यंत पोहोचत नाहीयेत. संरक्षणाचं कवच तयार केलंय म्हणा ना, कळस तयार केलंय ना म्हणा, बाणांचं कवच तयार झालंय आणि खाली यज्ञ निर्वेधपणे सुरू आहे. आणि इकडे मारी सुबाहू आपल्या अस्त्रांना वापरत, आपल्या मायावी शक्तींना वापरत तो यज्ञ भंग करण्याचा प्रयत्न करतात. बराच काळ खेळ चाललाय. विश्वामित्रांनी इशाऱ्यात रामचंद्रांना सांगितले, बस झाले की देवा खेळणं, किती वेळ खेळायचं, आता उरका. पण तरीही रामचंद्रांच्या मनामध्ये मारीच्याला मारण्याचा विचार नाहीये, मारण्याचा विचार नाहीये. उसका टाइम बाद में आएगा, कारण अजून बराच मोठा खेळ व्हायचा हो. अशा मायावी माणसाकडून काही माया घडून आणायच्यात आणि त्या मायेचा उपयोग आपल्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी करायचा आहे. त्यामुळे त्याला आत्ता मारून भागणार नव्हतं. आत्ता मारलं असतं ना मारीच्याला, तर रामायणाची कथा इथेच थांबवावी लागली असती, कारण पुढचं काही घडायचं कारणच नव्हतं. म्हणून रामचंद्रांनी ठरवलंय की याच्यावर मानवास्त्राचा मारा करायचा आहे. मानवास्त्राचा मारा. आपल्या धनुष्यावरती मानवास्त्राचं संधान केलंय आणि मारीच्यावरती सोडलंय. रामाच्या एका बाणासरशी असा वर्मी घाव बसतोय की तो मारीच त्या बाणाच्या प्रचंड वेगाने 100 योजने दूर जातोय आणि एका समुद्रात जाऊन पडतोय. त्या समुद्रात सुद्धा वाहत 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 तो जातोय खूप दूर, मूर्छित अवस्थेत, अशी मूर्छा की जी लवकर संपणार नाही. आता मारीच लवकर परत येणे शक्य नाही. त्या मानवास्त्राचा एवढा प्रचंड उपयोग झालाय. मारीच परत आलाय, घाबरत घाबरत आलाय. काय असतं आपल्याकडे म्हणतात बघा, म्हणजे मी अमक्यानी मरतो, मी तमक्यानी मरतो असं म्हणायला लागला की आपल्या घरातली मोठी माणसं सांगायची. आता तशी माणसंही घरात सांगणारी मोठी माणसं उरली नाहीत आणि ऐकणारी पोरं उरली नाहीत. आपली माणसं सांगायची बघा, अरे सारखं मरण चिंतू नये, हातात दोर घेऊन फाशी घेतो म्हणू नये, विष पितो म्हणू नये, कारण मरण त्या रूपात वाट बघतं म्हणतात. कधी त्याच प्रसंगाला सामोरं जावं लागेल सांगता येत नाही, म्हणू नकोस. मारीच्यातच तसं झालं होतं. त्याला रामाच्याच हातून मारायचं होतं म्हणून आत्ता वाचला, पण पुन्हा आला तो रामाच्या हातून मारायलाच. ती कथा स्वतंत्रपणे बघूया आपण. हा मारीच 100 योजने दूर जाऊन समुद्रात पडलाय आणि समुद्राच्या लाटावरून बेशुद्धावस्थेत वाहत 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 दूर निघून गेलाय. आता वारी आहे सुबाहूची आणि सुबाहूला मारण्यासाठी लक्ष्मणाला सांगितलंय, लक्ष्मणा अग्नेयास्त्र काढ आणि अग्नेयास्त्रानं सुबाहूला संपवून टाक. लक्ष्मणानं अग्नेयास्त्र सोडलंय आणि ते सुबाहूच्या वर्मी जाऊन बसलंय. एक मोठी किंकाळी, बस एवढंच करू शकलाय तो, एक मोठी किंकाळी.
आणि त्या एका मोठ्या किंकाळीसरशी तो सुबाहू मारीचाच्या सोबतचा राक्षस तिथेच गतप्राण होऊन पडलाय. हे 2 मेल्यावर बाकीचे निशाचर संपवायला लागतो किती वेळ? रामचंद्रांनी आपल्या एकाच बाणांनी सगळ्या निशाचरांना संपवलाय आणि आता सिद्धाश्रमाचा परिसर भयमुक्त झालाय, राक्षसांच्या त्रासापासून मुक्त झालाय. हा त्रास पुन्हा होणार नाही याचा आनंद ऋषीमुनींच्या गगनात आहे. यज्ञाची पूर्णाहुती पडली आहे, सिद्धाश्रमातली साधना पूर्ण झाली आहे आणि या साधनेच्या पूर्णत्वाच्या आनंदामध्ये सगळेच ऋषी रामाच्या नावाचाच जय जयकार करू लागलेले आहेत. सियावर रामचंद्र की जय.